नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा ज्ञानगंगा एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपण मुलांसाठी डाऊट सेशन आजच्या लेक्चरमध्ये आपण जे मुलांनी विद्यार्थ्यांनी जे डाऊट आले तर त्याच्यावरती मित्रांनो आपण आजचं सेशन घेत आहोत. ओके, बघा आपण मॅथ्स 1चं आजच्या या डाऊट सेशन मध्ये मित्रांनो काय मॅथ्सचे जे पहिले 3 टॉपिक आहे मॅथ्स 1चे, ओके, ते आज आपण कव्हर करणार आहोत. म्हणजेच कोणकोणतं मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस आणि काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, आणि नंतरच्या लेक्चर मध्ये आपण मॅथ्स 2च्या डाऊट सेशन वरती आपण लेक्चर घेऊया मित्रांनो. ओके, तर आता बघा पहिल्या विद्यार्थ्याने बघा मॅट्रिक्स मध्ये कशावरती क्वेश्चन विचारलाय, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ओके, आता मित्रांनो ऍडजॉइंट काय असतो रे? ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, समजा हा ए मॅट्रिक्स आहे फॉर एक्झाम्पल. काय रे, आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेले समजा 1 2 3 4. ओके, आणि आपल्याला मित्रांनो याचा ऍडजॉइंट काढायचा आहे. ऍडजॉइंट काय असतो रे? कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा काय असतो मित्रांनो? ट्रान्सपोज असतो. लक्षात ठेवा, कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा काय असतो? ट्रान्सपोज असतो. मग सगळ्यात आधी आपल्याला मॅट्रिक्सचे कोफॅक्टर काढावे लागतील. मित्रांनो आपण इथे हे जे नंबर्स असतात त्याला कशाने डिनोट करतो? स्मॉल ए ने. म्हणजे हा असतो मित्रांनो A11. A11 किती इथं 1. नंतर मित्रांनो A12 किती आहे? 2. नंतर हा काय A21. A21 किती आहे? 3. आणि A22 किती मित्रांनो? 4. ओके, इथे जे नंबर असतात त्याला स्मॉल ए ने डिनोट करतो. बघा हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये म्हणून 1 1. हा जो येतो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये म्हणून 1 2. हा जो आहे मित्रांनो सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये म्हणून 2 1. आधी रोचा नंबर लिहितो मग कॉलमचा. आणि हा जो आहे मित्रांनो सेकंड रो आणि सेकंड कॉलम मध्ये म्हणून 2 2. नंतर मित्रांनो आपण काय मायनर्स काढतो. काय काढतो रे? मायनर्स. कोफॅक्टर साठी आपल्याला मायनर्स लागतात. काय लागतात? मायनर्स. त्याला कॅपिटल एम ने डिनोट करतो आपण मित्रांनो. ओके, क्लिअर मित्रांनो. इथे काय येतील बघा मायनर्स. 2/2 चे मायनर्स काय असतात रे? अपोजिट असतात. म्हणजे 1 चा मायनर काय येईल मित्रांनो इथं? 4. 2 चा मायनर किती येईल? 3. 3 चा मायनर किती येईल? 2. आणि 4 चा मायनर किती येईल? 1. ओके, मायनर्स कधी पण काय असतात मित्रांनो? अपोजिट असतात. काय असतात? अपोजिट. आता मित्रांनो कोफॅक्टर्सला कशाने डिनोट करतात रे? कॅपिटल ए ने. A11, A12, A21 आणि A22. कोफॅक्टर काढण्यासाठी मित्रांनो फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला? कोफॅक्टर काढण्यासाठी फॉर्म्युला काय रे? -1/i+j इंटू मायनर. ओके, काय मित्रांनो फॉर्म्युला? -1/i+j इंटू मायनर. मग आता इथे बघा मित्रांनो याचा मला कोफॅक्टर काढायचा आहे पहिल्या याचा. मग कसं येईल बघा? -1/i+j. मित्रांनो ही व्हॅल्यू आय असते आणि ही व्हॅल्यू असते जे. आय म्हणजे काय? कोणत्या रो मध्ये, आणि जे म्हणजे काय? कोणत्या कॉलम मध्ये. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये म्हणून आय किती? 1 आणि जे किती? 1. मध्ये प्लस आहे. 1 + 1 2 इंटू याचा मायनर. याचा मायनर किती रे? 4. येईल का असं? सेम याचं काय येईल रे? 1 + 2 3 इंटू याचा मायनर किती? 3. ओके, सेम मित्रांनो याचं काय येईल? 2 + 1 3 इंटू याचा मायनर 2. सेम मित्रांनो 2 + 2 किती? 4 इंटू याचा मायनर किती रे? 1. ओके, मी हे सर्व डिटेल मध्ये घेतलेलं आहे मित्रांनो. आता इथे मित्रांनो बघा मायनसची पॉवर जेव्हा इव्हन असेल तेव्हा आन्सर कशात येतं मित्रांनो? पॉझिटिव्ह येतं, म्हणजे +1 येतं. बघा ही जर पॉवर इव्हन असेल तर याचा आन्सर कशात येतं रे? प्लस मध्ये. म्हणजे काय येईल? +1. +1 इंटू 4 +4. ओके, जेव्हा पॉवर ऑड मध्ये असेल मित्रांनो आन्सर कशात येतं? मायनस मध्ये. लक्षात ठेवा, पॉवर इव्हन असेल तर आन्सर प्लस मध्ये आणि पॉवर ऑड असेल तर आन्सर मायनस मध्ये. मग याचा आन्सर काय येईल? -1. -1 इंटू 3 -3. सेम इथं पॉवर ऑड मध्ये म्हणून आन्सर मायनस मध्ये. -1 इंटू 2 किती रे? -2. सेम मित्रांनो याची पॉवर काय? इव्हन म्हणून +1. 1 इंटू 1 1. काय आलंय सगळ्यांना? हे झालं कोफॅक्टर. मित्रांनो कोफॅक्टरचा मॅट्रिक्स कोफॅक्टर मॅट्रिक्स त्याला कशाने डिनोट करतात मित्रांनो? AIJ ने. कशाने डिनोट करतात? AIJ.
मग कोफॅक्टरचा मॅट्रिक्स हे जे पण कोफॅक्टर आहे त्याला मॅट्रिक्स मध्ये लिहून घ्यायचं मित्रांनो. कशात? मॅट्रिक्स मध्ये. म्हणजे काय येईल? 4 -3 ओके -2 आणि 1. आणि आपल्याला मित्रांनो ऍडजॉइंट सांगितलंय. मग जो पण ऍडजॉइंट असतो मित्रांनो मॅट्रिक्सचा तो काय असतो रे? कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा काय असतो? ट्रान्सपोज असतो. काय असतो? ट्रान्सपोज. ट्रान्सपोजला वरती टी ने डिनोट करतात. ओके. काय असतो? ऍडजॉइंट म्हणजे काय? लक्षात ठेवा. कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा काय असतो रे? ट्रान्सपोज असतो. काय असतो? ट्रान्सपोज. मग आता इथे मित्रांनो याचा ट्रान्सपोज बघा. काय मॅट्रिक्स? 4 -3 -2 1. याचा काय रे? ट्रान्सपोज. आता मित्रांनो ट्रान्सपोज म्हणजे काय रे? रोला कशात लिहायचं? कॉलम मध्ये. कशात लिहायचं? कॉलम मध्ये. आणि कॉलमला रो मध्ये. एकदम सोप्या भाषेत जे आडवे आहे त्यांना फक्त उभं लिहायचं. कशात लिहायचं? उभ्यामध्ये. म्हणजे काय येईल? 4 -3 -2 1. जे आडवे त्याला कशात लिहायचं? उभ्यामध्ये. हे झालं मित्रांनो ट्रान्सपोज. ओके. ऍडजॉइंट काय असतो? जो पण कोफॅक्टरचा मॅट्रिक्स येतो त्याचा काय घेतो मित्रांनो? आपण ट्रान्सपोज घेतो. राहील लक्षात? काही डाऊट? ओके. मित्रांनो जसं हे 2/2 चं बघितलं तसं मित्रांनो 3/3 सुद्धा आपण काढू शकतो. मग 3/3 साठी बघा मित्रांनो आता जसं 2/2 चे मायनर काय असतात रे? अपोजिट असतात. समजा एक एक्झाम्पल आपण याचं घेऊया. कशाचं रे? 3/3 चं घेऊया. कशाचं? 3/3 चं. ओके. आता 3/3 चं बघा कसं सोडवणार? फक्त मायनर काढून दाखवतो त्याचे आणि बाकीचं सर्व प्रोसेस सेम आहे 3/3 मध्ये. मग आता इथे बघा इथे लगेच आपण पुढचा क्वेश्चन घेतलाय ना आपण 3/3 चा पुढच्या स्लाइडवर घेऊया. ओके. हा बघा काय 3/3 समजा ए मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला. काय रे? 1 2 1 3 1 0 2 1 1. ओके 2 1 -1 घेऊ आपण. ओके. हा काय मित्रांनो 3/3 मॅट्रिक्स. आणि समजा याचा ऍडजॉइंट काढायचा आहे. काय काढायचं आहे? ऍडजॉइंट. मित्रांनो सेम यांना काय रे? इथले जे नंबर असतात त्याला स्मॉल ए ने डिनोट करून टाकायचं. A11 किती रे? तर 1. हा काय? A12 किती आहे? 2. आता इथं A13 देखील येईल कारण थर्ड थर्ड कॉलम देखील आहे ना. थर्ड रो आणि थर्ड कॉलम म्हणून काय? A13 किती येईल रे? 1. हा A21 किती येईल? 3. A22 किती आहे? 1. A23 किती आहे? 0. ओके. A31 किती मित्रांनो? 2. A32 किती आहे? 1. आणि मित्रांनो A33 किती आहे? -1. ओके. हे झाले मित्रांनो तिथले नंबर्स. आणि नंतर मायनर्स. मायनर M11 ओके M12 M13 हे सर्व डिटेल मध्ये घेतलंय मित्रांनो. M21 M22 ओके M23 M31 M32 आणि M33. ओके. आता मित्रांनो जसं 2/2 चे मायनर्स काय रे? आपण अपोजिट घेतले तसे 3/3 चे घेता येतील का? नाही. ऍक्च्युअली मायनर्स कसे काढतो रे आपण? ऍक्च्युअली मायनर्स कसे काढतो? काय? बघा ज्याचा मायनर काढायचा आहे बघा आता याचा मायनर काढायचा आहे ना. मग त्याचा रो पण कॅन्सल करायचा आणि कॉलम पण कॅन्सल करायचा. ज्याचा मायनर काढायचा असेल त्याचा रो पण कॅन्सल करायचा आणि कॉलम पण. मग बघा हा पण गेला आणि हा पण गेला. काय रे? एवढा पार्ट उरलेला आहे. आणि मग जो पण पार्ट उरेल हा 2/2 उरेल ना. 2/2 चं जसं डिटर्मिनंट काढतो तसंच काढायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी लेफ्ट हँड साइडच करायची. 1 × -1 मध्ये कंपल्सरी मायनस साइन. 1 × 0 0 -1 मधून 0 गेले -1. समजलं मित्रांनो 3/3 चे मायनस. समजा आता 2 चा काढायचा आहे. त्याचा रो पण कॅन्सल करायचा कॉलम पण. हा पण गेला हा पण गेला. काय उरलं रे? आधी लेफ्ट हँड साइडच करायची. 3 × -1 -3 2 × 0 0. हे काय येईल? -3. समजलंय मित्रांनो. सेम आता समजा M13 कोणी हा याचा रो पण गेला कॉलम पण गेला. काय उरलं रे? 3 × 1 3 2 × 1 2 3 -2 1. समजा आता या 3 चा काढायचा त्याचा रो पण कॅन्सल करायचा कॉलम पण. काय उरलं? 2 × -1 -2 आणि 1 × 1 1 -2 -1 किती रे? -3. असं मित्रांनो प्रत्येकाचं काढायचं. मग आता हे झाले मायनर्स. मग त्याचे को फॅक्टर्स काढताना काय करायचं? सेम फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला को फॅक्टरचा? -1/i + j. i किती रे? 1. j किती? 1. 1 + 1 2 इंटू त्याचा मायनर. त्याचा मायनर किती आहे? -1. हे जसं आपण 2/2 चं काढलं तसंच मित्रांनो. पॉवर इव्हन असेल तर आन्सर प्लस मध्ये म्हणजे याचा आन्सर काय येईल? +1.
+1 इंटू -1 -1. समजलंय? समजा A12 काढायचा आहे सेम काय रे -1 + 2 किती 3 इंटू याचा मायनर किती -3. समजलं का? पॉवर काय रे ऑड असेल तेव्हा आन्सर मायनस मध्ये -1 इंटू -3 + 3. मित्रांनो हे को फॅक्टर्स काढून घ्यायचे, याला मॅट्रिक्स मध्ये लिहायचं को फॅक्टर्सला आणि शेवटी मग ऍडजॉइंट काढताना काय करणार, जो पण को फॅक्टरचा मॅट्रिक्स आहे त्याला कशात घेणार, ट्रान्सपोज. त्याचा काय घेणार, ट्रान्सपोज घेणार. ट्रान्सपोज म्हणजेच काय रे, जे आडवे त्यांना उभ्यामध्ये लिहायचं. बस एवढंच आहे मित्रांनो. समजलंय सगळ्यांना? काही डाऊट? ओके. ऍडजॉइंटची कन्सेप्ट क्लिअर झाली का? याच्याने बघा ऍडजॉइंट च्या आधी मित्रांनो मायनस येतात, पॉइंट मायनस सुद्धा काढून दाखवले. मायनस नंतर को फॅक्टर्स सुद्धा विचारतात. को फॅक्टर्स सुद्धा इथे काय झालंय तुमचं क्लिअर झालंय. ओके, जायचं पुढे. क्लिअर झालंय ज्यांचा डाऊट होता त्यांच्यासाठी. आता मित्रांनो याच्याच पुढचा पार्ट एकाने विचारलेला आहे, सर इनवर्स कसं काढायचं, इनवर्स कसं काढायचं. याचाच पुढचा पार्ट आहे बघा, तो आपण लगेच कव्हर करून घेऊया. बघा, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, आता इथे मित्रांनो जोपर्यंत जसं आपण ऍडजॉइंट काढतो ना तेवढं ती प्रोसेस सेम कंटिन्यू करायची. बघा काय, आता समजा मला याचा इनवर्स काढायचा आहे, याला या मॅट्रिक्सला ए ने डिनोट करून टाकायचं. जो पण मॅट्रिक्स दिलेला असेल काय रे -1 5 -3 2. ओके मित्रांनो, क्लिअर इथपर्यंत? नंतर काय मित्रांनो बघा, याचा काय रे इथले जे नंबर आहे ते स्मॉल ए ने डिनोट करून टाकायचं. A11 किती आहे -1, A12 किती रे 5, बरोबर आहे का. A21 किती आहे -3 आणि A22 किती आहे 2, बरोबर आहे. हे झाले इथले नंबर्स. नंतर मायनर्स काढायचे. काय रे 2/2 चे मायनर्स तर इझी मित्रांनो, काय फक्त अपोजिट घ्यायचे. ज्याचा मायनर काढायचा त्याचा काय घ्यायचा रे अपोजिट. याचा मायनर काढायचा, याचा अपोजिट कोण येईल 2, म्हणजे -1 चा मायनर 2, 5 चा मायनर -3, -3 चा मायनर +5 आणि 2 चा मायनर -1. कळालं इथपर्यंत? काही डाऊट? ओके, हे झाले मित्रांनो मायनर्स. आता काय काढायचंय रे को फॅक्टर्स. काय काढायचंय को फॅक्टर्स. बघा A11, A12, A21 आणि A22 को फॅक्टर्सला कशाने डिनोट करतो रे, कॅपिटल ए ने किंवा कॅपिटल सी ने देखील डिनोट करू शकतात मित्रांनो को फॅक्टरला. पण 12th ला स्टँडर्ड कॅपिटल ए ने डिनोट केलंय, 11च्या याच्यात कॅपिटल सी ने डिनोट केलं होतं. ओके, कशाने डिनोट करा काही फरक पडत नाही, फक्त लिहून ठेवायचंय वरती वेअर सी इज को फॅक्टर, वेअर एम इज मायनर, असं लिहून घ्यायचं म्हणजे चेक करण्याला ते समजतं. ओके, को फॅक्टर काय रे फॉर्म्युला सेम -1 + j, 1 + 1 किती 2 इंटू याचा मायनर किती 2 येईल असं. सेम याचं काय येईल रे 1 + 2 3 इंटू याचा मायनर किती -3. सेम 2 + 1 3 इंटू याचा मायनर किती +5. सेम 2 + 2 किती रे 4 इंटू याचा मायनर काय -1. येईल का असं. पॉवर काय रे इवन असेल तेव्हा आन्सर प्लस मध्ये +1 इंटू 2 + 2. पॉवर ऑड आहे म्हणून आन्सर मायनस मध्ये -1 इंटू -3 + 3. पॉवर ऑड आहे म्हणून आन्सर मायनस मध्ये -1 इंटू 5 -5. पॉवर इवन आहे म्हणून आन्सर प्लस मध्ये +1 इंटू -1 -1. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके, हे जे पण को फॅक्टर असतील त्याला मॅट्रिक्स मध्ये लिहून घ्यायचं. काय रे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. ओके, त्याला कशाने डिनोट करतात रे AIJ ने. कशाने AIJ ने. याला मॅट्रिक्स मध्ये लिहून घ्या. काय येईल मित्रांनो 2 3 हे सिक्वेन्सेस लिहायचा -5 आणि -1. ओके, हा झाला को फॅक्टरचा मॅट्रिक्स. मग ऍडजॉइंट काय असतो मित्रांनो, ऍडजॉइंट इज इक्वल टू को फॅक्टरचा मॅट्रिक्सचा काय असतो रे ट्रान्सपोज असतो. AIJ चा ट्रान्सपोज, को फॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. मग याचा ट्रान्सपोज काय येईल रे, ट्रान्सपोज म्हणजेच काय आडव्याला उभ्यामध्ये लिहायचं 2 3 -5 -1. काही डाऊट याच्यात? हा झाला ऍडजॉइंट. ओके, आपल्याला इनवर्स काढायचा आहे. देअरफॉर इनवर्स ऑफ मॅट्रिक्स काय रे, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स काय मित्रांनो फॉर्म्युला, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स त्याला कशाने डिनोट करतात रे (-1) म्हणजेच याचा अर्थ काय होतो ए इनवर्स. ओके, त्याचा फॉर्म्युला काय मित्रांनो 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके,
इनव्हर्स काढण्यासाठी काय फॉर्म्युला 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मित्रांनो सुरुवातीला इथेच काय करायचं रे, याचा डिटर्मिनंट काढून घ्यायचा. काय काढायचा? डिटर्मिनंट काढून घ्यायचा. काय रे डिटर्मिनंट काय येईल बघा, डिटर्मिनंटला असं लिहून घ्यायचं मित्रांनो. डिटर्मिनंट म्हणजेच काय रे, स्ट्रेट लाईनने डिनोट करतो ना, ते लिहून घ्यायचं मित्रांनो. याचा डिटर्मिनंट काय येईल बघा. काय कसं करतो डिटर्मिनंट? 2/2 चा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर आहे का? -1 इंटू 2 -2 मध्ये कंपल्सरी मायनस साईन. 5 इंटू -3 किती रे? -15. हे मायनस आणि हे मायनस काय होईल? +15. 15 मधून 2 गेले किती रे? 13. म्हणजे डिटर्मिनंट किती आला मित्रांनो? 13 आला. समजलं? मग टाकून द्यायची इथं फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू 1/13 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए काय आला रे? 2 - 5 3 - 1. हा झाला तुमचा इनव्हर्स मित्रांनो. ज्याचा डाऊट होता त्याला समजलंय का? चेक करा. सोपं आहे मित्रांनो. याच्यावरती पण मी भरपूर क्वेश्चन घेतलेत लेक्चर्स मध्ये, बघा एकदा. समजलं काय रे फॉर्म्युला? 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट काढून घ्यायचा. डिटर्मिनंट कसं काढतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मध्ये कंपल्सरी मायनस साईन. 2 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना आधी लेफ्ट हँड साइडच करायची. 2 इंटू -1 -2 मध्ये कंपल्सरी मायनस साईन. 5 इंटू -3 -15. हे मायनस आणि ते मधलं मायनस 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 काय झालं? प्लस झालं. समजलं? मग ज्याचा इनव्हर्स वरती डाऊट होता त्याला क्लिअर झालंय का? ओके. आता मित्रांनो हे झालं मॅट्रिक्स मधलं. आता मित्रांनो पुढचं होतं मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये. हा, मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये कोणाचा तरी डाऊट होता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स म्हणजेच काय, हे जे लॉ जे आहेत ते मित्रांनो लक्षात राहत नाही असा डाऊट होता. यस, हे लॉ काय रे अवघड आहेत लक्षात ठेवायला, पण मित्रांनो सारखं सारखं वाचलं ना तर ते लक्षात राहतं मित्रांनो. काय सारखं सारखं जर वाचलं ना तर ते काय राहतं मित्रांनो? लक्षात राहतं. तर बघा काय पहिला लॉ आहे मित्रांनो डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय मित्रांनो बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. पी ऑर क्यूचं आणि पी अँड क्यूचं जर निगेशन घेतलं तर दोघांना सेपरेट निगेशन लागतं. काय रे? आणि या ऑरचं काय होतं? अँड. आणि अँडचं काय होतं? ऑर. आता निगेशन म्हणजे काय रे? नागोबा, नाग. काय? नाग. बघा नाग म्हणजे थोडक्यात साप. काय रे? साप. निगेशनचा साप. मित्रांनो जेव्हा साप चावतो तेव्हा बेशुद्ध पडतो. बेशुद्ध म्हणजेच काय रे? उलटा उलटा पडतो. उलटा म्हणजेच काय? ऑरचं काय होतं? अँड. आणि अँडचं काय होतं? ऑर. असं लक्षात ठेवायचं. ऑरचं अँड, अँडचं ऑर. आणि दोघांना सेपरेट निगेशन लागतं मित्रांनो. राहील लक्षात? हे आहे डी मॉर्गन्स लॉ. दुसरा आहे मित्रांनो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा मी परत एकदा इकडे लिहितो बघा. काय रे? डी मॉर्गन्स लॉ नुसार काय रे? पी ऑर क्यूचं निगेशन काय दोघांना सेपरेट निगेशन लावायचं आणि इथं उलट करायचं. ऑरचं काय होईल? अँड. ओके. सेम निगेशन ऑफ पी अँड क्यू काय येईल रे? दोघांना सेपरेट निगेशन आणि अँडचं काय होईल? ऑर. हे काय मित्रांनो? डी मॉर्गन्स लॉ. समजलंय? ओके. जायचं पुढे. आता पुढचा लॉ आहे मित्रांनो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. या लॉचा खूप आपल्याला गरज पडतं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय मित्रांनो? डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजेच काय रे? बघा जसं आपण ब्रॅकेट मल्टिप्लाय करतो ना तसंच करायचं. बघा हा जो पी ऑर आहे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये मित्रांनो काय पहिला सिंगल असतो आणि दुसरे दोघं जे असतात ना रे सोबत असतात. काय असतात? सोबत म्हणजे ब्रॅकेट असतो. आणि मित्रांनो जर ब्रॅकेटच्या मध्ये अँड असेल तर बाहेर ऑर असतं आणि बाहेर अँड असेल तर मध्ये ऑर असतं. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय रे? डिस्ट्रीब्यूट जसं ब्रॅकेट मल्टिप्लाय करतो ना तसंच करायचं. हा जो पी ऑर आहे तो क्यू ला पण जाईल आणि आर ला पण जाईल. बघा पी ऑर क्यू मध्ये अँड आहे म्हणून अँड आणि पी ऑर आर. सेम पी अँड क्यू मध्ये ऑर आहे ऑर, पी अँड आर. काय सांगितलं मित्रांनो बघा पी ऑर क्यू अँड आर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये मित्रांनो काय जर इथं अँड असेल तर इथं ऑर असतं. लक्षात ठेवा उलटे असतात ते. ओके. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार मित्रांनो बघा हा पी ऑर जो आहे तो क्यू ला जाईल आणि मध्ये जे अँड आहे म्हणून अँड आणि पी ऑर आर. हा जो पी ऑर आहे क्यू ला पण जाईल आणि आर ला पण जाईल. समजलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ? सेम मित्रांनो इथं आता अँड घेतो आणि इथं ऑर घेतो. कसं येईल रे? पी अँड क्यू मध्ये ऑर आहे म्हणून ऑर आणि पी अँड आर. हा आहे तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मित्रांनो. कळालं? सोपं आहे. क्लिअर? पुढचा आहे मित्रांनो कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये काय रे? उलट लिहू शकतो. पी ऑर क्यू लाच क्यू ऑर पी लिहू शकतो आणि पी अँड क्यू लाच क्यू अँड पी लिहू शकतो मित्रांनो. त्यांच्या व्हॅल्यू चेंज होत नाही. लक्षात ठेवा कम्युटेटिव्ह लॉ मध्ये. पुढचा आहे मित्रांनो आयडेंटिटी लॉ. हा पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कोणता? आयडेंटिटी लॉ. बघा मित्रांनो सोपं आहे. बघा आपण ट्रूथ टेबल बघितलंय ना.
आता इथे मित्रांनो मध्ये ऑर आहे आणि इथं काय रे फॉल्स. ऑरची कंडिशन काय मित्रांनो, ऑरची कंडिशन काय रे, एक जरी ट्रू असेल तर आन्सर काय येतं, ट्रू येतं. ऑरची कंडिशन काय, मग आता इथे बघा ट्रू आहे मित्रांनो, मग ऑर आहे ना, ऑर मध्ये ह्या पी काही पण असेल, पी फॉल्स असेल किंवा ट्रू असेल, ते काही असेल, पण याचा आन्सर कंपल्सरी काय येणार आहे मित्रांनो, ट्रू येणार आहे. काय येणार आहे, ट्रू. कारण का रे, ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर फायनल आन्सर काय येतं, ट्रू. मग याचे हे काही असू द्या, फॉल्स असू द्या किंवा ट्रू असू द्या, आन्सर काय येणार आहे, ट्रू असणार आहे. पण मित्रांनो जर इथं ऑर ट्रूच्या ठिकाणी फॉल्स असेल तर याचा आन्सर कशावरती डिपेंड करेल रे, पी वरती. कसं बघा, पी च जर मी ट्रू व्हॅल्यू टाकली तर याचा आन्सर काय येणार आहे रे, ट्रू येणार आहे. आणि पी ची व्हॅल्यू जर मी फॉल्स टाकली तर आन्सर काय येणार आहे रे, फॉल्स. म्हणजे कशावरती डिपेंड करतंय, पी च्या व्हॅल्यूवर डिपेंड करतंय. कशावरती, पी च. कारण इथं फॉल्स आहे ना, ऑर मध्ये काय मित्रांनो, जर एक जरी ट्रू असेल तर फायनल आन्सर कंपल्सरी ट्रू येणार आहे. आणि मित्रांनो बाकीचं काय, हे पी वरती डिपेंड करेल. पी जर ट्रू असेल तर ट्रू येईल, पी फॉल्स असेल तर फॉल्स येईल. समजलं हे. मग आता लक्षात ठेवा, आयडेंटिटी लॉ मध्ये काय रे, जर मध्ये ऑर असेल आणि ट्रू असेल तर कंपल्सरी ट्रू येतं आणि फॉल्स असेल तर ते पी च्या व्हॅल्यूवर डिपेंड करतं. आता अँड मित्रांनो, अँडचं काय रे, एक जरी फॉल्स असेल तर आन्सर काय येतं, फॉल्स येतं. ही पी ची व्हॅल्यू काही असू द्या, इथं जर फॉल्स असेल तर आन्सर काय येणार आहे, फॉल्स. हे अँडची कंडिशन बघितली ना. आणि मित्रांनो जर ट्रू असेल तर हे आन्सर कशावरती डिपेंड करेल, पी वरती. बरोबर आहे ना, ऍड मध्ये जर पी ची व्हॅल्यू ट्रू असेल तर आन्सर ट्रू येईल, पी ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स येईल. म्हणून इकडे पी आहे, ते पी वर डिपेंड करेल ना. कळालं. हे झालं आयडेंटिटी लॉ. कसं लक्षात ठेवायचं रे, ट्रूथ टेबल नुसार. समजलंय. पुढचं आहे मित्रांनो कॉम्प्लिमेंट लॉ. काय आहे कॉम्प्लिमेंट लॉ, हे लॉ मित्रांनो लक्षात राहत नाही, सारखं सारखं काय करावं लागतं रे, रिवाइज करावं लागतं. अवघड आहे हा टाईप, काय अवघड आहे मॅथमॅटिकल लॉजिक मधला. कळालंय. सारखं सारखं काय करावं लागतं मित्रांनो, रिवाइज करावं लागतं, लक्षात ठेवा. आता मित्रांनो कॉम्प्लिमेंट लॉ काय बघा, त्याच त्याच्यासोबत निगेशन घेतलं आणि मध्ये ऑर असेल तर आन्सर काय तरी ट्रू येतं. काय येतं, ट्रू. बघा करून बघायचं, चेक करून बघायचं. जर समजा पी ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी काय येईल रे, फॉल्स येईल. बरोबर आहे का. निगेशन म्हणजेच काय, अपोजिट. ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू. बरोबर आहे ना. मित्रांनो याचा आन्सर काय येणार आहे बघा, ऑर आहे, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. समजलं. मग हाय काही तर ट्रू. बघा काय रे, त्याच त्याच्यासोबत निगेशन असेल आणि मध्ये ऑर असेल तर आन्सर काय तर ट्रू येतं. आणि मित्रांनो त्याच त्याच्यासोबत निगेशन आहे आणि मध्ये अँड असेल तर आन्सर काय तर फॉल्स येतं. लक्षात ठेवा मित्रांनो. समजलंय. आणि हा शेवटचा आयडम्पोटेंट लॉ. काय रे, इथे सेम पी ऑर पी, पीच येणार आहे, पी अँड पी, पीच येणार आहे. व्हॅल्यू टाकून बघायच्या, काय व्हॅल्यू टाकून बघायच्या. समजलं मित्रांनो. हे 6 लॉ काय रे, हा पण एवढा इम्पॉर्टंट नाही, पण कॉम्प्लिमेंट लॉ इम्पॉर्टंट आहे, आयडेंटिटी लॉ इम्पॉर्टंट आहे, कम्युटेटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि डी मॉर्गन्स लॉ, हे लॉ आपल्याला क्वेश्चन सोडवताना लागतात मित्रांनो. लक्षात ठेवा. आता याच्यावरचे बघा, हे काय रे, हे आधी व्यवस्थित मित्रांनो रिवाइज करा, लक्षात ठेवा, तरच याच्यावरचे क्वेश्चन काय रे सॉल्व्ह होतात. ओके. हा अवघड पार्ट आहे मॅथमॅटिकल लॉजिक मधला, एवढा पण अवघड नाही. सारखं सारखं रिवाइज केलं, हे लॉ लक्षात आले तर काय रे तुम्हाला क्वेश्चन सोडवायला जास्त अवघड जात नाही. मग आता इथे मित्रांनो बघा काय क्वेश्चन बघा, काय विदाउट युझिंग ट्रूथ टेबल. आता इथे ट्रूथचा टेबलचा यूज करायचा आहे का रे, नाही. तर आपल्याला लॉचा यूज करायचा आहे आणि प्रूव्ह करायचा आहे. मग आता इथे मित्रांनो बघा एलएचएस काय बघा, काय रे एलएचएस, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन ऑफ क्यू. मित्रांनो याला प्रॅक्टिस लागेल, लक्षात ठेवा. आता दोघांमध्ये मित्रांनो पी ऑर कॉमन दिसतंय, तर पी ऑर ला कॉमन काढू शकतो का रे, यस. जर पी ऑर ला कॉमन काढलं तर काय राहील, इथं क्यू राहील, मध्ये अँड आहे म्हणून अँड, आणि इथं काय राहील, निगेशन ऑफ क्यू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार बघा मित्रांनो, जर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉला जर आपण असं लिहू शकतो, काय रे बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉला जर असं लिहू शकतो, याचा असं लिहू शकतो, तर याचा असं पण लिहू शकतो ना. पी ऑर ला इथून कॉमन काढू शकतो, पी ऑर ला कॉमन काढलं तर इथं काय राहील, क्यू, मध्ये अँड म्हणून अँड, आणि इथं काय राहील, आर. म्हणून इथे कशाचा यूज केलाय रे, डिस्ट्रीब्युटिव्ह. मग जर कॉमन निघत असेल तर सगळ्यात आधी कॉमन काय करायचं रे, काढून घ्यायचं. आपण मॅथचे क्वेश्चन सोडवताना तेच करतो ना. जर कॉमन असेल तर पहिलं काम काय करतो, कॉमन काढून घेतो. कॉमन काढल्यानंतर काय रे, आन्सर लवकर येतं. कळालं. म्हणून इथं कॉमन काढून घेतलं. इथं कोणता लॉ यूज केला ते लिहून घ्यायचं. कोणता लॉ यूज केलाय रे, डिस्ट्रीब्युटिव्ह. कुठला लॉ यूज केलाय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, क्लिअर इथपर्यंत. आता मित्रांनो त्याचाच त्याच्यासोबत निगेशन आहे आणि मध्ये अँड आहे, तर आन्सर काय तर फॉल्स येतं. बघितलं ना, त्याचाच त्याच्यासोबत निगेशन आणि निगेशन आहे आणि मध्ये अँड आहे, तर आन्सर काय येतं, फॉल्स. बघितलं ना, त्याचाच त्याच्यासोबत निगेशन. कुठे बघितलं बघा, कॉम्प्लिमेंट लॉ. काय त्याचाच त्याच्यासोबत निगेशन,
मध्ये अँड असेल तर आन्सर काय तर फॉल्स. हा कुठला लॉ झाला? कॉम्प्लिमेंट लॉ. कुठला लॉ यूज केला? कॉम्प्लिमेंट लॉ. काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो, फक्त प्रॅक्टिस करा. आता मित्रांनो मध्ये ऑर आहे आणि फॉल्स आहे. काय रे, जर इथं ट्रू राहिलं असतं, ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर फायनल आन्सर काय तर ट्रू. पण इथं फॉल्स आहे. फॉल्स आहे तर याचा आन्सर कशावरती डिपेंड करेल? पी वरती डिपेंड करेल. कोणत्या लॉ नुसार? आयडेंटिटी लॉ. समजून सांगितलं ना ते. कोणत्या लॉ नुसार आहे? आयडेंटिटी लॉ नुसार. कळालं? बघा, आयडेंटिटी लॉ बघितला होता ना आपण. काय रे, आयडेंटिटी लॉ मध्ये मध्ये ऑर आहे, फॉल्स असेल तर आन्सर कशावर डिपेंड करतं? पी वर. समजलं? कळालं? आलं का? आपला आर एच एस हाच होता, पीच होता बघा. इज इक्वल टू आर एच एस. एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. हेन्स टू. समजलं मित्रांनो? फक्त ते लॉ व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. समजलंय का? काही डाऊट? जायचं पुढे. चला पुढचा याच्यातला अजून सेकंड बघा. हा बोर्डला विचारलेला क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. काय रे, एल एच एस. एल एच एस इज इक्वल टू. ओके, बघा मित्रांनो, आपण बघा ज्ञानगंगा एज्युकेशन मित्रांनो, बघा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो, बघा सगळ्यात कमी फीज मध्ये पूर्ण सिलेबस मित्रांनो आपण लेक्चर्सद्वारे प्रोव्हाइड करतोय, व्हिडिओजद्वारे. प्लस त्याचे टेस्ट पण घेतोय मित्रांनो आपण, नोट्स देखील देतोय आणि काय रे, डाऊट सेशन देखील घेतोय. जे मुलांना डाऊट येत आहेत ते देखील घेतोय. ओके, तर मित्रांनो ज्ञानगंगा एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर लेक्चर आवडलं असेल मित्रांनो, जर आवडलं असेल तर लाईक करा मित्रांनो. आणि मला हा शब्द खूप आवडतो, कोणता रे? लय भारी. जर लेक्चर आवडलं तर लय भारी कमेंट देखील करायला विसरू नका मित्रांनो. कळालं? तर याचा आन्सर काय येईल बघा, सोडवा. मी आलो पाणी पितो बोलून बोलून. बघा सोडवायचा करे काय? एल एच एस काय बघा, पी अँड क्यू और निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता मित्रांनो बघा, मला इथं पी अँड दिसतं आणि इथं पण पी अँड दिसतंय. तर मित्रांनो याला काय रे, उलट लिहून घेतो कम्युटेटिव्ह लॉ नुसार. बघा, याला आधी लिहितो आणि याला नंतर लिहितो. बघा काय रे, पी अँड क्यू. ओके, इथं ऑर आहे, याला आधी लिहायचं ना, ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू आणि ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. काय केलं मित्रांनो, मी याला इकडे लिहिलं आणि याला इकडे लिहिलं. कशानुसार रे? कम्युटेटिव्ह लॉ नुसार. पी ऑर क्यू म्हणजेच काय? क्यू ऑर पी. बरोबर आहे का? कशाचा यूज केला? कम्युटेटिव्ह लॉचा. कशाचा रे? कम्युटेटिव्ह लॉ. ओके, का असं केलं रे? कारण बघा दोघांमधून पी अँड कॉमन दिसतोय, काढता येईल. यस, थोडं इकडे लिहितो म्हणजे जागा पुरेल. पी अँड ला जर कॉमन काढलं, पी अँड ला जर कॉमन काढलं तर काय राहील रे? क्यू. मध्ये ऑर आहे म्हणून ऑर, आणि इथं काय राहील? निगेशन ऑफ क्यू. या दोघांमधून काय रे? पी अँड ला कॉमन काढलं. पुढचा हा ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू जसंचे तसं. इथं काय यूज केलाय? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कशाचा? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा. ओके, सोपं आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे, फक्त ते लॉ व्यवस्थित पाठ पाहिजे. आता मित्रांनो त्याचाच त्याच्यासोबत निगेशन आहे, मध्ये ऑर येतं, आन्सर काय येतं रे? ट्रू येतं. काय येतं? ट्रू. बरोबर आहे का? त्याचाच त्याच्यासोबत निगेशन मध्ये ऑर येतं, आन्सर काय येतं? ट्रू. क्लिअर? हे झालं. ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. कोणत्या रूल नुसार रे? हे कॉम्प्लिमेंट लॉ. त्याच्यासोबत निगेशन असेल तर. ओके, काही डाऊट मित्रांनो? क्लिअर? आता मित्रांनो बघा, मध्ये अँड आहे, मध्ये अँड आहे. जर फॉल्स राहिलं असतं तर इथं आन्सर काय असतं रे? फॉल्स असलं असतं. पण अँड आहे आणि इथं ट्रू आहे, तर याचा आन्सर पी वर डिपेंड करेल. कशावरती? पी वर. कोणत्या लॉ नुसार? आयडेंटिटी लॉ नुसार. याचा आन्सर पी वर डिपेंड करेल, म्हणून आहे पी. ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. काही डाऊट मित्रांनो? कोणता लॉ यूज केला आपण इथं? आयडेंटिटी लॉ यूज केलाय. कोणता लॉ यूज केला आहे? आयडेंटिटी. ओके, क्लिअर?
आता मित्रांनो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होईल बघा. पी ऑर निगेशन ऑफ पी मध्ये अँड आहे म्हणून अँड पी ऑर क्यू डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय रे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ यूज केला मित्रांनो आपण इथे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काही डाऊट? ओके क्लिअर. आता मित्रांनो त्याच त्याच्यासोबत निगेशन मध्ये ऑर येतं, आन्सर काय येतं रे? ट्रू येतं. काय येतं? ट्रू. अँड पी ऑर क्यू कोणता लॉ यूज केला इथं? परत कॉम्प्लिमेंट लॉ यूज केलाय. लिहा मग तिथं कॉम्प्लिमेंट लॉ. समजलंय का? आणि मित्रांनो मध्ये अँड आहे, ट्रू आहे. जर इथं फॉल्स राहिलं असतं तर याचा आन्सर फॉल्स आलं असतं. पण मित्रांनो अँड आहे आणि इथं ट्रू आहे तर याचा आन्सर याच्यावर डिपेंड करेल. बरोबर आहे का? कशावर डिपेंड करेल? याच्यावरती. कशानुसार रे? आयडेंटिटी लॉ नुसार. कशावरती? आयडेंटिटी लॉ नुसार. आलं का मग मित्रांनो? बघा पी ऑर क्यू. आपल्याला पी ऑर क्यूच पाहिजे होतं ना. आलं का? इज इक्वल टू आर एच एस. समजलं मित्रांनो? मग हे लॉ व्यवस्थित आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा थोडा अवघड टाईप आहे, पण काय रे लॉ व्यवस्थित पाठ करा आणि सारखं सोडवा. ऑटोमॅटिक येऊन जाईल मित्रांनो. समजलं? तर अशा प्रकारे मॅथमॅटिकल लॉजिक वरती हे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट वरती डाऊट होता कोणाचा तरी? कळालंय? आता पुढचं मॅथमॅटिकल लॉजिक वरती अजून कोणाचा तरी निगेशन वरती डाऊट होता वाटतं. यस निगेशन वरती. निगेशनचे रूल कसे लक्षात ठेवायचे बघा, त्याच्यावरती डाऊट होता. तर बघा मित्रांनो निगेशन मध्ये मित्रांनो पहिला आहे निगेशन ऑफ पी ऑर क्यू आणि दुसरा आहे मित्रांनो निगेशन ऑफ पी अँड क्यू. एकदम सोपे मित्रांनो. हे डी मॉर्गन्स लॉ मध्ये बघितलं ना आपण. याचं निगेशन काय तरी? काय रे? दोघांना सेपरेट निगेशन लावायचं आणि इथं उलट करायचं. ऑरचं काय रे? अँड. सांगितलं होतं ना साप चावला. साप चावला तर काय रे? दोघांना साप चावतो आणि काय उलट होतं. ऑरचं अँड आणि अँडचं ऑर. ओके मग हे काय रे? निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. काही डाऊट? हे झालंय ऑर आणि अँडचं काय रे? निगेशन. हे सोपं आहे मित्रांनो. पण आता जर पुढचं निगेशन घ्यायचं असेल समजा थर्ड निगेशन ऑफ काय रे? पी इफ देन क्यू. आता मित्रांनो साप हुशार आहे. साप काय रे? आपल्यापेक्षा हुशार आहे. साप काय बघतो आधी बाहेर कोणी आहे का, तरच साप बियातून बाहेर येतो. मित्रांनो साप डायरेक्ट कधी चावतो रे? मध्ये जेव्हा ऑर आणि अँड असेल तरच साप डायरेक्ट चावतो. डायरेक्ट चावतो म्हणजे काय रे? डायरेक्ट निगेशन घेता येतं. डायरेक्ट निगेशन कधी घेता येतं रे? मध्ये जेव्हा ऑर आणि अँड असेल तरच आपण काय रे? डायरेक्ट निगेशन घेऊ शकतो. पण मध्ये जर इफ देन असेल किंवा इफ अँड ओनली इफ असेल तर डायरेक्ट निगेशन घेऊ शकत नाही. मग याला मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल? कन्वर्ट करावं लागेल. मग मित्रांनो हे बघा लक्षात ठेवा. पी इफ देन क्यू म्हणजेच काय रे? पी इफ देन क्यू म्हणजेच काय मित्रांनो? हे लक्षात ठेवा. याचा फॉर्म्युला आहे कशाचा? पी इफ देन क्यूचा. काय फॉर्म्युला? पहिल्याचं निगेशन घ्यायचं, मध्ये ऑर लावायचा आणि दुसरा जसाच्या तसा. लक्षात ठेवा. पी इफ देन क्यू म्हणजेच काय रे? पी इफ देन क्यू म्हणजेच काय? पहिल्याचं निगेशन घ्यायचं, मध्ये ऑर लावायचं आणि दुसरा जसाच्या तसा. कळालं मित्रांनो? मग हे बाहेरचं निगेशन जसंचे तसं राहील. आधी याला काय रे? त्याच्यात कन्वर्ट करावं लागेल. काय? निगेशन ऑफ पी ऑर क्यू. आता मित्रांनो बघा मध्ये ऑर आहे. मध्ये ऑर असेल तेव्हा साप डायरेक्ट चावेल का? यस. निगेशन घेता येईल का? यस. मित्रांनो काय सांगितलं मी? निगेशन फक्त काय रे? कधी घेता येतं? मध्ये जेव्हा ऑर आणि अँड असेल तरच डायरेक्ट निगेशन घेता येतं. आता इथे इफ देन होतं डायरेक्ट निगेशन घेता येईल का? नाही. मग बाहेरचं जसंचे तसं निगेशन आणि यालाच कसं रे? याच्यात लिहून घ्यायचं मित्रांनो. हे लक्षात ठेवा. पी इफ देन क्यू म्हणजेच काय? निगेशन ऑफ पी ऑर क्यू म्हणजेच काय रे? बघा समजा इथे असं असेल निगेशन ऑफ आर इफ देन यस. या फॉर्म्युल्यानुसार कसं येईल? पहिल्याचं काय घेतो आपण? निगेशन. निगेशन ऑफ आरचं निगेशन काय येईल? आर. निगेशनचं निगेशन घेतलं तर निगेशन कॅन्सल होऊन जातं ना. माहिती नाही हे? निगेशन निगेशन कॅन्सल झाल्यावर आर येईल. पहिल्याचं निगेशन घेतो म्हणून पहिल्याचं निगेशन घेतलं, मध्ये ऑर आणि दुसरा काय रे? जसाच्या तसा. इथं कोणी दुसरा यस. तर हे काय रे? यालाच आपण असं लिहू शकतो मित्रांनो. लक्षात ठेवा. ओके क्लिअर? हे लक्षात ठेवा मित्रांनो. ओके मग आता इथे मित्रांनो हे एक्झाम्पल दिलं मी. हे काय रे? काय केलं समजलं? मग आता याचं मित्रांनो निगेशन घ्या. आता निगेशन घेता येईल का? यस. निगेशनचं निगेशन घेतलं तर निगेशन कॅन्सल होऊन जाईल. ऑरचं काय होईल रे? अँड आणि दुसऱ्याचं निगेशन. म्हणजेच काय रे? निगेशन ऑफ पी इफ देन क्यू म्हणजेच काय? पी अँड निगेशन ऑफ क्यू. लक्षात ठेवा. हे डायरेक्ट लक्षात नाही राहत. मग हे असं करून घ्यायचं मित्रांनो. काय रे? जेव्हा इफ देन असेल तेव्हा डायरेक्ट निगेशन घेता येईल का? नाही. त्याला ऑर मध्ये कन्वर्ट केलं. समजलं? काही डाऊट? आणि मित्रांनो चौथं सेम. बघा चौथं काय रे? निगेशन ऑफ
P if and only if Q. निगेशन ऑफ P if and only if Q. काय येईल मित्रांनो बघा, सेम डायरेक्ट निगेशन घेता येईल का रे? नाही. मग यालाच देखील मित्रांनो याचा फॉर्म्युला काय रे? P if and only if Q म्हणजेच काय रे? P if then Q and Q if then P. काय फॉर्म्युला? P if then Q and Q if then P. लक्षात ठेवा. आधी असं जायचं, मग उलट यायचं आणि मध्ये अँड लावायचा. लक्षात ठेवा. मग मित्रांनो बघा, अजून निगेशन घेतलं का रे आपण? नाही. त्याला काय मित्रांनो लिहून घेतलं तसं काय? P if then Q and Q if then P. ओके. काय रे? डबल इम्प्लिकेशन होतं ना. हा जो डबल एरो असेल त्याला सिंगल एरो मध्ये कन्वर्ट करून घेतला. तरी पण आता डायरेक्ट निगेशन घेता येईल का? यस, घेता येईल. मध्ये अँड आलाय ना, मध्ये अँड किंवा ऑर असेल तर दोघांना सेपरेट निगेशन लावतो आणि अँडचं काय होईल? ऑर राहील. दोघांना सेपरेट निगेशन लागेल. अँडचं काय होईल रे? ऑर. येईल का असं? मध्ये अँड असेल तर काय? दोघांना सेपरेट निगेशन लावतो ना आणि अँडचा ऑर होतो. दोघांना सेपरेट निगेशन लावलं. आता मित्रांनो बघा, या ब्रॅकेटचं डायरेक्ट निगेशन घेता येईल का रे? नाही, कारण मध्ये काय आलंय? इफ देन. जेव्हा पण इफ देन असेल तर याच्यात कन्वर्ट करून घ्यायचं. मग हे कसं येईल मित्रांनो बघा, मी हे इकडे लिहितो. काय रे? हे बाहेरचं निगेशन जसंच तसं. हे काय येईल रे? पहिल्याचं निगेशन घेतो, मध्ये ऑर लावतो आणि दुसरा जसाच्या तसा. बरोबर आहे का? ऑर जसाच्या तसा. सेम मित्रांनो बाहेरचं निगेशन जसं तसं याला कन्वर्ट करा. काय रे? पहिल्याचं निगेशन, मध्ये ऑर आणि दुसरा जसाच्या तसा. हे दोघं मित्रांनो थोडे अवघड आहे. हे तरी सोपं आहे, पण याच्यापेक्षा हे थोडं अवघड आहे. कळालं? समजलं? काय रे? पहिलं बघा मित्रांनो, या डबल एरोला सिंगल एरो मध्ये कन्वर्ट करून घेतलं. मध्ये अँड आलं म्हणून निगेशन सेपरेट लागेल प्रत्येकाला. मित्रांनो डायरेक्ट इथे या ब्रॅकेटचं निगेशन घेता येईल का? नाही. मग याला याच्यात कन्वर्ट करून घ्यायचं. पहिल्याचं निगेशन मध्ये ऑर, दुसरा जसा जसा. सेम पहिल्याचं निगेशन मध्ये ऑर, दुसरा जसाच्या तसा. मग आता इथे मित्रांनो मध्ये ऑर आलंय, मग दोघांचा सेपरेट निगेशन, निगेशन निगेशन कॅन्सल. मध्ये अँड लागेल, निगेशन ऑफ क्यू. कळालं? सेम मित्रांनो आता याचं ऑलरेडी हे चेंज केलं गेलेलं आहे मित्रांनो. या अँडचं ऑर झालंय, याचं ऑलरेडी निगेशन घेतलं गेलंय, म्हणून तो जसाच्या तसा. आपण फक्त या ब्रॅकेटचं निगेशन घेतो आणि या ब्रॅकेटचा हा जसाच्या तसा. याचा काय रे? निगेशन निगेशन कॅन्सल. ऑरचा काय होईल? अँड आणि निगेशन ऑफ पी. म्हणजेच मित्रांनो काय रे? निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यूचं निगेशन काय आहे? पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. लक्षात ठेवा. पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. कळालं मित्रांनो? हे दोन सोपे. तर हे दोघांना आधी काय करायचं रे? याच्यात कन्वर्ट करून घ्यायचं, मग निगेशन लावायचं मित्रांनो. समजलंय? ओके. ज्यांचं निगेशनचा डाऊट होता, हे सर्व मी डिटेलमध्ये घेतलंय मित्रांनो आणि याच्यावरचे एक्झाम्पल देखील घेतलेले. ओके, ते एकदा चेक करा मित्रांनो. ओके, समजलंय? काही डाऊट? क्लिअर झालंय? जायचं पुढे. आवडतंय मित्रांनो लेक्चर? जर आवडत असेल तर काय करा रे? लाईक होऊन जाऊ द्या, लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या आणि आपल्या ज्ञानगंगा एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला काय करा रे? सबस्क्राईब करा. ओके. आणि मित्रांनो ज्यांना ऑनलाईन कोर्स बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो तिथे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो खाली नंबर आहे, तर त्या नंबरला तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो? कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके. तर अशा प्रकारे हे मित्रांनो निगेशनचे रूल काय केलेले तर आपण कव्हर केलेले आहेत. काय केलेले आहेत? कव्हर केलेले आहेत. काय डाऊट कोणाला? जायचं पुढे. समजलं? कळालं? मित्रांनो सांगा मला, पी इफ देन क्यू म्हणजेच काय रे? पहिल्याचं निगेशन, मध्ये ऑर आणि दुसरा जसाच्या तसा. कळालं? हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजेच काय रे? काय? पी इफ देन क्यू अँड क्यू इफ देन पी. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे सीईटी मध्ये विचारतात बरं का मित्रांनो, लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन सीईटी मध्ये विचारतात, लक्षात ठेवा. समजलंय सगळ्यांना? काही डाऊट? जायचं पुढे. ओके. यस, हे क्लिअर झालंय. आता मित्रांनो मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये कोणीतरी सर्किट वरती विचारलं होतं, स्विचिंग सर्किट वरती. बघा आपण मॅट्रायसेस कम्प्लीट केले. मॅट्रायसेसचे जे डाऊट होते ते मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये काय रे? एक ऍडजॉइंट वरती होता, एक इनव्हर्स वरती होता, एक याच्यावरती होता. कशावरती? हे मॅट्रायसेसचे दोनच याच्यावरती होतं. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये काय रे? निगेशन वरती होता, नंतर त्या लॉ वरती होता, एक स्विचिंग सर्किट वरती होता. ओके. चला स्विचिंग सर्किटचं बघूया मित्रांनो. बघा
काय रे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. याला आधी काय रे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं मित्रांनो, लक्षात ठेवा, सिम्बॉलिक फॉर्म म्हणजेच पी क्यू आर ना, डिनोट करून टाकायचं. लेट पी म्हणजेच काय रे, पी म्हणजेच काय, स्विच S1 इज क्लोज, स्विच S1 इज क्लोज. S1 जे स्विच असतं त्याला P ने डिनोट करतो. Q म्हणजेच काय रे, स्विच S2. हे लिहून टाकायचं मित्रांनो, स्विच S2 इज क्लोज. ओके. आणि R म्हणजेच काय मित्रांनो, स्विच S3 इज क्लोज. ओके. आता मित्रांनो हे लिहून घ्यायचं. मग बघा आता हे काय रे, हे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, जेव्हा हे सरळ सरळ असतात ना रे, तर ते सिरीज मध्ये असतात. कशात असतात, सिरीज मध्ये. बघा जेव्हा हे असे दोन सरळ सरळ आहे बघा मित्रांनो स्विच, तर ते सिरीज मध्ये. आणि मित्रांनो हे बघा, हे एकमेकांना काय रे, पॅरलल. बघा S1 आणि S2 S3 एकमेकांना काय पॅरलल. जेव्हा असे समोरासमोर असतील तर ते पॅरलल असतात, आणि असे एकाच लाईन मध्ये असतात तर सिरीज मध्ये असतात. मित्रांनो जेव्हा सिरीज मध्ये असतात तेव्हा आपण मध्ये अँड घेतो. काय घेतो, अँड. सिरीज साठी काय घेतो रे, अँड घेतो. लक्षात ठेवा, जेव्हा सिरीज मध्ये असतात त्यांच्यासाठी अँड घेतो, आणि पॅरलल असेल तेव्हा ऑर घेतो. लक्षात ठेवा, पॅरलल असेल तर ऑर घेतो, आणि सिरीज मध्ये असेल तर अँड घेतो. लक्षात ठेवा. मित्रांनो याचा काय आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म विचारलाय ना, तर काय येईल रे, देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज काय, सिम्बॉलिक फॉर्म इज काय येईल मित्रांनो, सिम्बॉलिक फॉर्म. बघा रे, S1 म्हणजे काय, पी ना, पी. आता S1 आणि S2 S3 एकमेकांना काय पॅरलल आहे. काय पॅरलल, पॅरलल साठी ऑर घेतो. आणि हे दोघं सोबत आहे ना मित्रांनो, सोबत आहे म्हणून त्यांना सोबत ब्रॅकेट घ्यायचा. हे दोघं सिरीज मध्ये म्हणून सिरीज मध्ये साठी आपण अँड घेतो. तर काय येईल, S2 म्हणजे Q आहे अँड S3 म्हणजे R आहे. तर हा झाला मित्रांनो आपला सिम्बॉलिक फॉर्म. बघा, हे दोघं एकमेकांना पॅरलल होते म्हणून ऑर घेतलं, आणि हे दोघं सिरीज मध्ये होते म्हणून अँड घेतलं. हे एकाच सोबत होते म्हणून यांना ब्रॅकेट मध्ये घेतलं. कळालं. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म नंतर मित्रांनो आपल्याला इनपुट आउटपुट टेबल सांगितलाय. जसं आपण ट्रूथ टेबल लिहिला होता ना, तसंच इनपुट आउटपुट टेबल असतो मित्रांनो. काय रे, इनपुट आउटपुट टेबल. हे सर्व डिटेल मध्ये घेतलंय मित्रांनो, एकदा बघून घ्या तुम्ही. डाऊट विचारलेत म्हणून आपण घेतोय. बघा आता इथं पी क्यू आर आहे म्हणून काय रे, पी क्यू आर. ओके, क्लिअर. आता मित्रांनो हा क्यू अँड आर, आधी काय रे, दोघं दोघं जे असतात ते घेऊन घेतो आपण, क्यू अँड आर. आणि शेवटी काय रे, पी ऑर क्यू अँड आर. शिकवलंय मी. पी चे काय रे, जेव्हा 3 असतील तेव्हा पी चे टोटल 8 व्हॅल्यू येतात. पी चे 8, क्यू चे 8 आणि आर चे 8. मित्रांनो काय रे, पी च्या काय असतात, 4 ट्रू आणि 4 फॉल्स असतात ट्रूथ टेबल मध्ये. पण मित्रांनो जेव्हा इनपुट आउटपुट टेबल असेल तेव्हा ट्रू ला 1 ने डिनोट करतात आणि फॉल्स ला 0 ने डिनोट करतात. लक्षात ठेवा. पी चं कसे येतील रे, 4 1 आणि 4 0. ओके. आता इथं जागा नाही मला, लक्षात ठेवा. ओके, कळालं. मी याला थोडं वरती घेतो. काय रे, पी चा टेबल काय असतो, 4 ट्रू आणि 4 फॉल्स असतात ना. इनपुट आउटपुट टेबल आहे. जेव्हा इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करायला लावतील तेव्हा ट्रू ला 1 ने डिनोट करायचा आणि फॉल्स ला 0 ने डिनोट करायचा. क्यू चे काय असतात ते, 2 ट्रू असतात 2 फॉल्स असतात. 2 ट्रू असतात 2 फॉल्स असतात. आठवतंय ना. आर चा काय रे, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. अर्ध अर्ध करतो आपण, आठवतंय का, हे सर्व शिकवलंय. आता अँड आहे मित्रांनो, क्यू आणि आर मध्ये अँड आहे. अँड ची प्रॉपर्टी काय आहे? एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. इथं फॉल्स आहे का, नाही, म्हणून ट्रू. इथं फॉल्स आहे का, यस. इथं आहे का, यस. इथं आहे का, यस. इथं नाहीये. इथं आहे का, यस. इथं आहे का, यस. इथं आहे का, यस. आणि मित्रांनो याच्यात आणि कोण रे, याच्यात काय, ऑर आहे. ऑर म्हणजेच काय रे, ऑर ची प्रॉपर्टी काय, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. इथं ट्रू आहे म्हणून ट्रू. एक जरी ट्रू असेल तर 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 ट्रू. इथे नाहीये, खाली पण नाही आणि खाली पण नाही. हा झाला तुमचा फायनल इनपुट आउटपुट टेबल. याला बॉक्स करायचं. समजलं. कळालं मित्रांनो. स्विचिंग सर्किट वरून काय रे, सिम्बॉलिक फॉर्म, आणि सिम्बॉलिक फॉर्म वरून इनपुट आउटपुट टेबल विचारू शकतात मित्रांनो. कळालं, समजलं. याला काय रे, बॉक्स वगैरे व्यवस्थित बनवायचं. कळालं ना. हे केलेलं आहे आपण लेक्चर मध्ये, सर्व केलेलं आहे.
ओके, हे बॉक्स वगैरे बनवायचं असं व्यवस्थित. समजलंय मित्रांनो? काही डाऊट याच्यात येईल? मग सर्व डिटेल मध्ये घेतोय तरी मी. जायचं पुढे. सेम याच्यातला बघा मित्रांनो, सेकंड सेम. आता इथं डॅश आहे मित्रांनो, बघा S1 आणि S1 डॅश आहे. आधी सेम मित्रांनो, लेट पी म्हणजेच काय रे, स्विच S1 इज क्लोज, स्विच S1 इज क्लोज. ओके, S2 पण आहे का, यस, S2 म्हणजेच काय रे, क्यू, स्विच S2 इज क्लोज, येईल असं. आता डॅश, डॅश म्हणजेच काय रे, निगेशन. लक्षात ठेवा, डॅश म्हणजेच काय, निगेशन. S1 सोबत आहे म्हणून निगेशन ऑफ पी. S1 पी आहे ना, डॅश म्हणून निगेशन ऑफ पी, आणि S2 डॅश पण आहे म्हणून निगेशन ऑफ क्यू. सेम स्विच काय रे, S1 डॅश इज क्लोज, आणि इथं स्विच S2 डॅश इज क्लोज. ते लिहून घ्यायचा. नंतर मित्रांनो सिम्बॉलिक फॉर्म, काय रे, सिम्बॉलिक फॉर्म. काय लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म, येईल ना आता. काय रे, हे दोघं एकमेकांना सिरीज मध्ये, सिरीज साठी अँड घेतो, दोघं सोबत आहे म्हणून ब्रॅकेट टाकायचा. काय येईल, निगेशन ऑफ पी, S1 डॅश कोण आहे, निगेशन ऑफ पी ना, सिरीज मध्ये म्हणून अँड, आणि पुढे S2 कोण आहे आपला, क्यू. सेम यांचं सिरीज मध्ये काय येईल रे, S1 म्हणजे पी अँड S2 डॅश म्हणजे निगेशन ऑफ क्यू, येईल का असं. आणि हे दोघं एकमेकांना पॅरलल आहे म्हणून मध्ये काय रे, ऑर. झालं सिम्बॉलिक फॉर्म. आणि याचा शेवटी काय करा, इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करा. आता इथं पी आणि क्यू दोनच आहे म्हणून काय रे, इनपुट आउटपुट टेबल मध्ये टोटल 4च येतील, कारण पी क्यूच आहे ना. जेव्हा 3 असतील तेव्हा टोटल व्हॅल्यू 8 येतात, आणि जेव्हा 2 असतील टोटल व्हॅल्यू 4 येतात. हे ट्रूथ टेबल माहिती ना तुम्हाला. फक्त ट्रूच्या ठिकाणी 1 घ्यायचं, फॉल्सच्या ठिकाणी 0 घ्यायचं. येईल का तुम्हाला, काही डाऊट? सोपं आहे. यस. आता मित्रांनो बघा, आता मागच्या याच्यात काय रे, स्विचिंग सर्किट दिलेलं होतं, आणि स्विचिंग सर्किट वरून आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार केला. आता इथे सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे, आणि सिम्बॉलिक फॉर्म वरून स्विचिंग सर्किट करायचं आहे. समजलं? मग शेवटी तेच मित्रांनो लिहून घ्यायचं, सेम लेट पी काय रे, स्विच S1 इज क्लोज, लिहून घ्यायचं, स्विच S1 इज क्लोज. ओके मित्रांनो, ओके. नंतर क्यू, क्यू म्हणजेच काय रे, स्विच S2 इज क्लोज, आणि आर म्हणजे स्विच S3 इज क्लोज, काय रे, स्विच S3 इज क्लोज. ओके. निगेशन कोणाकोणासोबत आहे, निगेशन ऑफ पी म्हणजेच कोण रे, स्विच S1 डॅश इज क्लोज. ओके. निगेशन ऑफ क्यू पण आहे का, नाही, निगेशन ऑफ आर आहे, निगेशन ऑफ आर, स्विच काय रे, S3 डॅश इज क्लोज. आपल्याला स्विचिंग सर्किट काढायचंय. बघा हे दोघं काय रे, अँड आहे ना, अँड म्हणजेच काय रे, सिरीज मध्ये, सिरीज मध्ये म्हणून मित्रांनो दोघं सोबत येतील. येतील का असं, कोण येतो, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी म्हणजेच कोण, S1 डॅश, आणि कोण आहे रे, क्यू, क्यू म्हणजेच कोण, S2, येईल असं. ओके. हे आणि यांच्यात काय, ऑर आहे, ऑर म्हणजेच काय, पॅरलल, आणि ते दोघं सिरीज मध्ये म्हणून हे परत सिरीज मध्ये येईल का रे असं, बोला. काय, पी म्हणजे CS1 आणि आर, निगेशन ऑफ आर म्हणजेच काय, S3 डॅश. ओके. काही डाऊट, हे काढून घ्यायचं मित्रांनो, आणि याला बाहेरून एक सप्लाय देऊन टाकायचा, बॅटरी वगैरे, लॅम्प. ओके, आणि करंट पास दाखवून द्यायचं. ओके, काही डाऊट, क्लिअर. तर अशा प्रकारे मित्रांनो हे काय आहे, आपलं स्विचिंग सर्किट आहे. समजलं? काय करायचं, सोपं आहे मित्रांनो. हे व्यवस्थित लिहून घ्यायचं, आणि सिरीज मध्ये असेल तर सिरीज, पॅरलल असेल तर पॅरलल. समजलंय? कोणाचा तरी डाऊट होता, कळालं? तर अशा प्रकारे मित्रांनो हे मॅथमॅटिकल लॉजिकचं देखील आपण कंप्लीट केलेलं आहे. आता राहिलं फक्त आपलं मित्रांनो काय राहिलं, ट्रिग्नोचं राहिलं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कोणीतरी विचारलंय कोसाइन रूल, कोसाइन रूलचं क्वेश्चन घ्या म्हणून. ओके, क्लिअर. आवडतंय मित्रांनो? लेक्चरला लाईक होऊन जाऊ द्या, सगळ्याच्या सगळ्यांनी लाईक करायचं मित्रांनो. जर तुम्ही लाईक केलं तरच मी पुढचं डाऊट सेशन घेईल, आणि सगळ्यांनी लय भारी कमेंट करायची, सगळ्यांची कमेंट आली पाहिजे. जेवढे कमेंट येतील तेवढं पुढचे आपण डाऊट घेऊया, कळालं?
ओके, समजलंय? यस. आता कोसाइन रूल काय मित्रांनो लक्षात ठेवा. बघा ए स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ऑफ ए. कोसाइन ए म्हणून इथं कॉस. बघा ही सायकल लक्षात ठेवायची मित्रांनो. ए च्या पुढे येतो बी आणि बी च्या पुढे येतो सी, सी च्या पुढे ए. बघा इथं ए म्हणून ए नंतर कोण रे, बी आणि सी. -2 हे जसे जसे घ्यायचंय आणि इथं ए साइड ए म्हणून त्याचा अँगल कॉस आहे. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ऑफ ए. कळालं? आता इथून मित्रांनो कॉस ए काढायचा असेल, आता मी तिघं लिहून देतो बघा. इथून बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल रे, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बी च्या पुढे कोण आहे, सी आणि ए ना, स्क्वेअर मध्ये घ्यायचं. सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2 हे जसे तसे घ्यायचे 2ca कॉस ऑफ इथे जो पण आहे त्याचा तो बी, कॅपिटल बी म्हणजे अँगल. सेम सी स्क्वेअर इज इक्वल टू कोण येईल रे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस ऑफ सी. ओके, तर हे कोसाइन रूलचे फॉर्म्युले मित्रांनो. आता इथे मित्रांनो बघा एबीसी दिलेलं आहे, कॉस ए काढायला लावलंय. मित्रांनो कॉस ए साठी काय वापरणार, ए स्क्वेअर इज इक्वल टू काय बघा, ए स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, इथे स्टेप बाय स्टेप लिहायचं. इन ट्रायंगल ए बी सी हे लिहून टाकायचं जे पण दिलेले असतील गिवन मध्ये. ए इज इक्वल टू काय रे 18, बी इज इक्वल टू काय आहे 24 आणि सी इज इक्वल टू काय आहे 30. काही डाऊट? ओके, क्लिअर? यस. मित्रांनो काय वी हॅव लिहायचं आपल्याला माहिती ना, किंवा वी नो काय माहिती रे, ए स्क्वेअर इज इक्वल टू काय, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ऑफ ए. आपल्याला याची व्हॅल्यू काढायची, तर याला एका साईडला शिफ्ट करा. हे मायनस इकडे येताना प्लस होईल आणि हे प्लस इकडे येताना मायनस होईल. म्हणजेच इथून काय येईल रे, 2bc कॉस ऑफ ए इज इक्वल टू काय रे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे इकडे येताना डिवाइड होईल. म्हणजेच कॉस ऑफ ए इज इक्वल टू काय येईल रे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. लक्षात ठेवा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. फक्त व्हॅल्यू टाका मित्रांनो, कॉस ए ची व्हॅल्यू काढायची ना. कॉस ए इज इक्वल टू काय रे, बी स्क्वेअर 24 चा स्क्वेअर किती रे 576 आहे, अधिक सी स्क्वेअर इथं स्क्वेअर पार्ट करा, 30 चा स्क्वेअर किती 900 मायनस ए स्क्वेअर 18 चा वर्ग किती 324. ओके, कळालं? आपण 2bc 2 इंटू बी किती रे 24, सी किती 30. मित्रांनो याचं कॅल्क्युलेशन करा, जे पण येईल ते काय असेल मित्रांनो आपलं आन्सर असेल. समजलंय? काही डाऊट? पूर्ण सोडून देऊ का? काय येईल रे, 900 500 1400 1476 वजा 324 अपॉन 2 गुणिला 24 गुणिला 30. 1400 मधून 300 गेले 1100, 7तून 2 गेला 5, 7तून 4 गेले 2, 1152 वजा बाकी आपण 2 गुणिला 24 गुणिला 30. काही डाऊट मित्रांनो? 12 ने भाग जातोय बघा, 12 दुने 24, 12 नवे 108, पाडेपाठ पाहिजे 7 उरलाय, 7वर 2 72, 12 72. परत 2 ने भाग दिल्यानंतर 48, 2 ने भाग दिल्यानंतर 24, तर काय उरलं रे इथं 24 आणि इथं उरला 30. परत 2 ने डिवाइड केल्यानंतर 12 अपॉन किंवा 6 ने भाग जातोय, 6 चोक 24, 6 पंचे 30. तर याचा आन्सर काय येणार आहे रे, 4/5. पाडेपाठ पाहिजे मित्रांनो, कॅन्सल काटाकाटी करण्यासाठी काय पाडेपाठ पाहिजे. सोपं आहे मित्रांनो, कोसाइन रूल काय आहे, सोपं आहे. विचारतात आणि याच्यावरती क्वेश्चन सीईटीला किंवा बोर्डाला पण विचारतात. समजा इथे जर कॉस बी विचारला असतं तर आपण हा सेकंड फॉर्म्युला युज केला असता, कॉस सी विचारला असता तर थर्ड फॉर्म्युला युज केला असता. समजलंय? काही डाऊट? कोणीतरी विचारलं तर क्लिअर झालंय सगळ्यांचं? ओके, याच्यात मित्रांनो अजून आपल्याला कोणीतरी प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन वरती विचारलं होतं बघा. हे क्लिअर झालं, हे पण क्लिअर झालं, हे पण क्लिअर झालं, हे पण क्लिअर झालं. बघा प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन वरती विचारलं. खूप सोपं आहे मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला 11वीचं ट्रिग्नो एकदम व्यवस्थित पाहिजे मित्रांनो. बघा जेव्हा प्रिन्सिपल सोल्युशन विचारतील, बघा मित्रांनो काय रे इथं कॉस थिटा आहे ना, तर कॉसच्या टेबलमध्ये 1/2 कुठे येतो बघायचं. कॉस 60 1/2, 60 म्हणजेच काय रे π/3. हा टेबल पार्ट पाहिजे ट्रिग्नोचा. कळालं? ओके, आता इथे मित्रांनो पॉझिटिव्ह आहे, व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह कुठे कुठे असतो रे बघा, कॉस पॉझिटिव्ह कुठे कुठे असतो बघा. हे कसं रे, ऑल स्टुडंट टेक कॉफी,
11वीचं ट्रिग्नो आठवतं ना? कॉस पॉझिटिव्ह कुठे कुठे रे? फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग इथं लिहायचं थीटा लाईज इन काय रे? थीटा लाईज इन फर्स्ट अँड फोर्थ, किंवा असं नाही लिहिलं तरी चालेल. काय रे? पॉझिटिव्ह किंवा असं लिहायचं थीटा, इथं कॉस आहे ना म्हणून कॉस थीटा पॉझिटिव्ह इन असं लिहायचं, कॉस थीटा पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. ओके, किंवा नाही लिहिलं तरी चालतं. फॉर फर्स्ट क्वाड्रंट साठी काय रे? थीटाच राहतो. मग इथे थीटा काय? π/3. थीटा इज इक्वल टू काय? π/3. और फॉर फोर्थ क्वाड्रंट साठी कसं घेतो रे आपण? फोर्थ क्वाड्रंट साठी काय घेतो? इथं 2π असतो, 2π मायनस थीटा. आठवतंय का? फोर्थ क्वाड्रंट म्हणजे या 2πच्या मागे ना, मागे असेल तर मायनस घेतो आणि पुढे असेल तर प्लस घेतो. आठवतं का? फोर्थ साठी काय येईल मग? 2π मायनस थीटा. थीटा काय रे? इथं जो असेल तो घ्यायचा, 2π मायनस π/3. आणि हे काय येईल मग? 3 2 जार 6, 6 मधून एक गेला 5π/3. इथं थीटाच्या दोन व्हॅल्यू येतात, एक थीटा इज इक्वल टू π/3 और एक थीटा इज इक्वल टू 5π/3. लक्षात ठेवा, प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये कायम दोन व्हॅल्यू येतात. पॉझिटिव्ह असेल तर क्वाड्रंट पॉझिटिव्ह चेक करायचे आणि व्हॅल्यू इथं निगेटिव्ह येतं, निगेटिव्ह वाला चेक करणार. समजलं मित्रांनो? बघा, कॉस इथं 1/2 कॉसच्या टेबलमध्ये कुठे येतो रे? π/3 60 डिग्री. ओके, आता इथं पॉझिटिव्ह होतं ना, मग लिहायचं पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट साठी इथे जो असतो तोच असतो आणि फोर्थ साठी मित्रांनो काय करायचं? बघा मित्रांनो, इथं बघा पाय असतो आणि इथं काय असतो? 2π. सेकंड साठी आपण घेतो पाय मायनस थिटा घेतो, लक्षात ठेवा. थर्ड साठी पाय प्लस थिटा घेतो, लक्षात ठेवा. सेकंड या पायच्या मागे ना म्हणून मायनस आणि पुढे असेल तर प्लस. सेकंड साठी पाय मायनस थिटा घेतो, थर्ड साठी पाय प्लस थिटा घेतो आणि फोर्थ साठी 2π मायनस थिटा घेतो. हे लक्षात ठेवा. मग हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये होता ना म्हणून 2π मायनस थिटा. थिटा काय इथं जो असेल तो घ्यायचा, π/3. हे काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 2 जार 6π, 6π मधून एक पाय गेला 5π. याच्यासाठी मित्रांनो काय रे? 11वीचं ट्रिग्नो एकदम व्यवस्थित मित्रांनो खूप छान घेतलेलं आहे. जे विसरले असतील तर त्यांनी आधी 11वीचं ट्रिग्नो बघा मित्रांनो याच्यासाठी, तरच हे समजेल. कळालं? आता इथे मित्रांनो सेम याचा काय रे? साइन थिटा. साइनच्या टेबलमध्ये 1/2 कुठे येतो रे? 60 डिग्री, सॉरी 30 डिग्री. 30 म्हणजेच काय? π/6. मायनस आहे म्हणून मायनस. आता इथं निगेटिव्ह आहे, कॉस इथं साइन थिटा निगेटिव्ह कुठे कुठे लिहायचं? साइन थिटा निगेटिव्ह कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह रे सांगा? साइन थिटा फर्स्ट आणि सेकंड मध्ये पॉझिटिव्ह आणि थर्ड आणि फोर्थ मध्ये काय? निगेटिव्ह. थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट, बरोबर आहे ना? मग थर्ड साठी काय आपल्याकडे? पाय प्लस थिटा. हे असं लिहायचं वाटल्यास. थर्ड साठी काय रे? पाय प्लस थिटा. और फोर्थ, फोर्थ साठी काय आहे? फोर्थ साठी काय? 2π मायनस थिटा. समजलं का? थिटा काय इथं जो आलेला असेल तोच घ्यायचा, π/6. पाय प्लस π/6 और 2π मायनस π/6. हे आन्सर काय येईल? 7π/6 और 6 दुनी 12, 12 तून 1 गेला 11π/6. समजलं मित्रांनो? सोपं आहे मित्रांनो. याला 11वीचं ट्रिग्नो व्यवस्थित पाठ पाहिजे. आणि जेव्हा जनरल सोल्युशन विचारतील तर त्याच्यासाठी फॉर्म्युले लक्षात ठेवायचा. काय रे? जेव्हा राईट हँड साइडला 0 दिलेला असेल, समजा साइन थिटा विचारलेला असेल, साइन थिटा इज इक्वल टू 0, तेव्हा त्याचं जनरल सोल्युशन काय रे? थिटा इज इक्वल टू n π. कॉस थिटा इज इक्वल टू 0, याचं जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय? थिटा इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू π/2. टॅन थिटा इज इक्वल टू 0, त्याचं जनरल सोल्युशन काय? थिटा इज इक्वल टू n π. हे दोघं सेम आहे मित्रांनो. साइन आणि टॅनचं राईट हँड साइडला 0 असेल तर त्याचं जनरल सोल्युशन काय आहे? थिटा इज इक्वल टू n π. आणि कॉस थिटा इज इक्वल टू 0 असेल तर त्याचं काय रे? थिटा इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू π/2. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, जेव्हा इथं राईट हँड साइडला समजा साइन आहे आणि इथं काहीतरी व्हॅल्यू दिलेली असेल, क्वेश्चन मध्ये समजेल तुम्हाला, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, तर त्याचं जनरल सोल्युशन काय रे? थिटा इज इक्वल टू n π प्लस -1/n इंटू अल्फा. इथं बघा n π, तर इथं एक्स्ट्रा काय रे? प्लस -1/n इंटू अल्फा. हे फॉर्म्युले पाठ पाहिजे. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, त्याचं जनरल सोल्युशन काय रे? थिटा इज इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फा. आणि टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, त्याचं जनरल सोल्युशन काय? थिटा इज इक्वल टू n π प्लस अल्फा. लक्षात ठेवा. आणि स्क्वेअर वाले मित्रांनो सगळ्यांसाठी काय आहे जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला? थिटा इज इक्वल टू n π प्लस मायनस अल्फा. काय? n π प्लस मायनस अल्फा.
लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, आता इथे मित्रांनो बघा क्वेश्चन बघा कसा विचारतात म्हणजे तुम्हाला समजेल. फाइंड द जनरल सोल्युशन साइन थिटा इज इक्वल टू काय रे 1/2. साईनच्या टेबलमध्ये 1/2 कुठे येतो रे π/6 बरोबर आहे ना. साइन 30 1/2 30 डिग्री म्हणजेच काय π/6. मग याला कम्पेअर कशासोबत करणार कम्पेअर विथ आता इथं राईट हँड साईडला 0 आहे का रे नाही. मग 0 वाल्या फॉर्म्युलांसोबत कम्पेअर नाही करायचं. इथे स्क्वेअर आहेत का नाही म्हणून स्क्वेअर वाल्या फॉर्म्युलांसोबत कम्पेअर नाही करायचं. मग कोण उरलं साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा त्याच्यासोबत कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. देअरफॉर याचं जनरल सोल्युशन काय येईल रे देअरफॉर जनरल सोल्युशन इज मी असं GS लिहितो जनरल सोल्युशनचा ते पूर्ण लिहायचा. याचं जनरल सोल्युशन काय रे थिटा इज इक्वल टू काय बघा साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फाचं हे पार्ट पाहिजे काय रे जनरल सोल्युशन थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n इंटू अल्फा n पाय प्लस -1/n इंटू अल्फा. अल्फा म्हणजे काय इथं जो अँगल आलेला असतो साइन अल्फा म्हणजे अल्फा काय इथं π/6 आहे ती व्हॅल्यू फक्त इथं टाकायची n पाय प्लस -1/n इंटू π/6. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. काय झालं मित्रांनो जनरल सोल्युशन. लक्षात ठेवा सोपं आहे फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे. सर इथं तर राईट हँड साईडला 0 आहे आणि राईट हँड साईडला 0 आहे पण कॉटचा काही फॉर्म्युलाच नाही. मग कॉटला कशात कन्वर्ट करून घ्यायचं रे टॅन मध्ये. कॉट आणि टॅन काय रेसिप्रोकल आहे. मग याचा रेसिप्रोकल काय येईल 1/0. 1/0 म्हणजेच काय रे इन्फिनिटी. कारण कॉटचा काही फॉर्म्युलाच नाही ना. कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करून घेतला. कॉट आणि टॅन काय रेसिप्रोकल म्हणजे 1/0चं काय म्हणजेच इन्फिनिटी. टॅनच्या टेबलमध्ये इन्फिनिटी कुठे आहे रे टॅन 90 डिग्री इन्फिनिटी 90 म्हणजेच काय रे π/2. याला कोणासोबत कम्पेअर करणार टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. त्याचा जो जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे त्याच्यात फक्त अल्फाच्या ठिकाणी काय टाकायचं आहे π/2. सोपं आहे मित्रांनो एकदम सोपं आहे. फक्त जनरल सोल्युशन साठी काय रे हे फॉर्म्युले आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो. समजलंय सगळ्यांना. बघा जेव्हा साइन थिटा इज इक्वल टू 0 आणि टॅन थिटा इज इक्वल टू 0 त्याचं जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय थिटा इज इक्वल टू n पाय. कॉस थिटा इज इक्वल टू 0 असेल तर त्याचा काय रे 2n + 1 इंटू π/2. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा त्याचा काय n पाय प्लस -1/n इंटू अल्फा. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर त्याचा काय 2n पाय प्लस मायनस अल्फा. आणि टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा असेल तर त्याचं काय n पाय प्लस अल्फा. राहील लक्षात. ओके काल आणि स्क्वेअर साठी तर सेम आहे थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे पहिल्या 3 टॉपिक वरती डाऊट विचारले होते ते सर्व मी घेतलेले आहेत मित्रांनो. ओके कळालं. आता ज्यांनी मॅथ्स 2 वरती विचारले डिफरन्शिएशन वरती विचारले इंटिग्रेशन वरती विचारले तर त्याचा देखील आपण असा मित्रांनो सेपरेट व्हिडिओ बनवूया. ओके तर आजचं लेक्चर कसं झालं मित्रांनो हे डाऊट सेशन कसं झालं तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडलं असेल तर लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या. लाईक करा आणि मित्रांनो काय काय ज्ञानगंगा एज्युकेशनचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे सर्व मित्रांनो डाऊट सेशन असतील किंवा माहिती असेल तर हे सर्व मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी भेटत जाईल. ओके तर थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर.